सर्व शेतकरी बंधूंना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आज 14 जानेवारी 2026 रोजी आमच्या गावातील वयोवृद्ध शेतकरी मैनाजी भाऊ शेळके हे आज आपल्या SRT शेतीला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांनी आता नुकताच गव्हाचा प्लॉट आपला बघितलेला आहे आणि गव्हाच्या प्लॉटमध्ये सध्या उभे आहोत। या ठिकाणी त्यांनी आता गहू बघितला। या गव्हाबद्दल मैनाजी भाऊ शेळके आपण यांचा प्रतिक्रिया घेऊ। दादा तुमचं सर्वप्रथम नाव सांगा। मैनाजी खंडू शेळके, राहणार वालसावडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। बरं तुमचं वय किती असेल आज? आज असं 90 पर्यंत। 90 पर्यंत वय आहे तुमचं, बरोबर आहे? हो। आता दादा तुम्ही यापूर्वी शेती करत होता समजा तुमच्या जमान्यामध्ये, तर ती शेती कशा पद्धतीने करत होती तुम्ही? ही तुमच्या जमान्यातली कशी करत? आमच्या जमान्यातली ही शेती पहिली तर पिकवतच नव्हतं। पडीत हलकी जमीन असल्यावर ही पिकवतच नव्हतं। हिच्यात काय हलगा आणि बाजरा पेरणार, दरवर्षी नागाटी करणार, दरवर्षी ढेकळं फोडून सरकी लावणं असली ती फोडून सुद्धा तयार करणार। आता कसं झाली ही शेती, हिला न काही करताना शेती जागच्या जागेवर राहती आणि उत्पन्न म्हणजे खूप मांदळ होतं, म्हणजे कमी खर्चात उत्पन्न जादा। आता तुमच्या जमान्यामध्ये तुम्ही पूर्वी नांगरणी करायचे? हो, दरवर्षी त्याच्यानंतर डबल तुम्ही वाखराच्या पाळ्या मारणे, बैल मारणे, शेती मारणे अशी झालंय, आहे का नाही? आणि त्यावेळेस ढेकळं जर असले तर ढेकळं फोडून तयार करणं लागत होते। आता आम्ही गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही आता या ठिकाणी आम्ही जमिनीची नांगरणी केलेली नाही। आता मागील वेळेस बी तुम्ही भेट दिलेली आपल्या शेतीला, बरोबर आहे की नाही? आणि आता पण तुम्ही आता गव्हाचा प्लॉट या ठिकाणी पाहायला आलेले आहे का नाही? आता या ठिकाणी आपण बघू शकता, हे पहा यापूर्वी आपली या ठिकाणी मक्का होती, आहे का नाही दादा? हे मक्काची धसं आपले तसेच आहे का नाही? आणि आता तुम्ही बघू शकता, आता हे बघा दादा किती प्रचंड तण आहे आपल्या याच्यामध्ये, म्हणजे हे बघा शकता शेतकरी मित्रांनो, पूर्ण तण आहे आपल्या शेतामध्ये, हे बघा आहे का नाही? एवढं प्रचंड तण असून सुद्धा या ठिकाणी गव्हाची क्वालिटी कशी वाटते बाबा तुम्हाला? नंबर 1 जमिनीच्या हिशोबात लगीन 2 काही पटणं चांगलंय, आहे का नाही? जमीन खडक, खडकाळ जमीन असून सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता गव्हाची फुटव्यांची संख्या तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे एका दाण्याला 10-12 फुटवे आहे का नाही? आणि एकदम सुंदर प्रकारचा असा या ठिकाणी गहू आहे का नाही? बरोबर, अशी शेती केल्यावर शेतकरी कसा सुधारणार नाही, बरोबर आहे का नाही? हो। आता आपला शेतकरी वर्ग काय करतो, दरवर्षी नांगरणी कर, रोटेटर कर, त्याच्यातच परेशान आहे का नाही? पैसा बंद तिकडे बाहेर जातो, उत्पन्नात आपल्याला घट येते, बरोबर आहे का नाही? आता या ठिकाणी कृषीरत्न कृषीभूषण मान्य चंद्रशेखर भडसावळे दादा यांनी हे शेतकऱ्यांसाठी हे तंत्र विकसित केलेलं आहे। तर या आपल्या शेतकऱ्यांना तंत्राचा वापर करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? लगे आवश्यक करायला पाहिजे सर्व, आहे का नाही? हो। आज आपल्या महागाईचा खर्च वाढलेला आहे, खताचा औषधीचा खर्च वाढलेला आहे का नाही? मजुरीचे दर वाढलेले आहे, मजूर आपल्याला वेळेवर मिळत नाही, बरोबर आहे की नाही? शेती रांग होती, उत्पन्नात घट येते, आहे का नाही? आता या ठिकाणी आपण कोणत्याही या जमिनीची नांगरणी करत नाही, रोटेटर करत नाही, कुठल्याच प्रकारचं हलवा उलवा आपण या जमिनीला करत नाही, घरातून पैसा खर्च करत नाही, येण्याकरता करू राहिलो, आहे का नाही? कुठल्याही अधिक मेहनत न करता, अधिक खर्च न करता आपली विना नांगरणीची, बिना मशागतीची ही अशी शेती आहे। माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की शेतकऱ्यांनी अतिरिक्त खर्च टाळावा आणि आपण जे जमिनीवर भूमातेवर जे दरवर्षी नांगरणीचे अत्याचार करतो, बरोबर आहे की नाही? बरोबर, याच्यामुळं काय होऊ लागलं, आपला जमिनीतील जे जीवाणू आहे, गांडुळे वगैरे हे सगळे नष्ट होत चाललेले आहे, त्याच्यामुळे आपली जमीन ही नापीक होत चाललेली आहे का नाही? आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी जर असं तंत्र स्वीकारलं तर नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे की नाही? 100% घरात आहे का? 10% बाहेर जाणार, आहे का नाही? माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की शेतकऱ्यांनी जमिनीवरील अत्याचार थांबावेत आणि ज्या शेतकऱ्यांना SRT पद्धतीने शेती करायची असेल अशा शेतकऱ्यांनी 80 07 15 50 44 या नंबरवर संपर्क साधावा, ही नम्र विनंती।
एवढं बोलतो, थांबतो. जय जवान, जय किसान, जय